प्रचाराच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यामध्ये पालिका निवडणुकीचे 15,931 उमेदवार, 884 जणांची निवडणुकीमधून माघार। मुंबई पाठोपाठ पुण्यामध्ये सर्वाधिक उमेदवार। मुंबईत 227 जागांसाठी 1,700 उमेदवार रिंगणामध्ये, तर पुण्यामध्ये 165 जागांसाठी 1,166 उमेदवार। मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा सुपर संडे, फडणवीसांच्या 5 जाहीर सभा, तर जनतेच्या कोर्टामध्ये आमचे उमेदवार निवडून आलेत। बिनविरोध उमेदवारांच्या विरोधात मनसे कोर्टात जाणार असल्याच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या चंद्रपूरमध्ये रोड शो, फडणवीसांनी प्रचाराचा नारळ फोडला। फडणवीसांच्या स्वागताला सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते। भाजपकडून ठाकरेंच्या 25 वर्षांच्या कामावर वेबसाईटच्या माध्यमातून टीका। मिठी नदी घोटाळा, पत्राचाळ घोटाळ्यासह विविध घोटाळ्यावर भाष्य। भाजपनं वेबसाईटच्या माध्यमातून ठाकरेंना डिवचलं। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता येण्यासाठी नागरिकांकडून गाऱ्हाणं। शिवडीमध्ये प्रचारादरम्यान गाऱ्हाणं घातलं। प्रभाग क्रमांक 206 चे उमेदवार सचिन पडवळांच्या प्रचारादरम्यान गाऱ्हाणं। प्रताप सरनाईकांकडून मीरा भाईंदर महापालिकेसाठी वचननामा प्रसिद्ध। मी केलेली कामं नरेंद्र मेहतांनी चोरली, नरेंद्र मेहता विकास चोर, प्रताप सरनाईकांची टीका। नाशिक महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल, माजी खासदार हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विश्वास। विधानसभा नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता आणि तो कायम राहील असंही गोडसे म्हणाले। पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये अजितदादांना प्रश्न विचारणारे बॅनर। अजितदादा जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का? अवैध धंदे करणाऱ्यांचा प्रचार करणार का? हाच का दादाचा वादा, असा बॅनरवर आशय। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी। बारामतीच्या विकासाचा दाखला देत छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी। बारामतीच्या विकासाचा पॅटर्न राबवण्याची वेळ बदलाची, अशा आशयाचे बॅनर। महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या 22 बंडखोरांवर कारवाई करत बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी। पक्षशिस्तीचं पालन न केल्यानं कारवाई केल्याची माहिती। नाशिकमध्ये भाजपचा मनसेला धक्का। मनसे महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरेंचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाण, गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। जळगावमध्ये जयश्री महाजन आणि सुनील महाजन हे पती पत्नी भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात। महिनाभरापूर्वीच महाजन दाम्पत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये केला होता प्रवेश। भिवंडीमधील काँग्रेस आणि भाजप उमेदवारांमधील राड्या प्रकरणी गुन्हे दाखल। काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांच्या तक्रारीवरून भाजप उमेदवार यशवंत टावरे आणि त्यांच्या कुटुंबियांसह समर्थक अशा 11 जणांच्या विरोधात तक्रार। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पुण्यामध्ये एका 56 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या। हडपसरमधील एका पक्षाचा उमेदवार त्रास देत असल्याचा आरोप करत आत्महत्या केल्याचं समोर। सादिक उर्फ बाबू कपूर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव। मालेगाव मनपा आचारसंहिता कक्ष ऍक्टिव्ह मोडमध्ये। रस्त्यावर विनापरवानगी लावलेले बॅनर काढले। रवींद्र चव्हाणांच्या स्वागतासाठी लावण्यात आले होते बॅनर। विनापरवानगी बॅनर लावल्याप्रकरणी संबंधित पक्षाला नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती। धुळे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडून युद्धपातळीवर तयारी। महापालिका आयुक्तांकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी। नागपूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप। अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराला वेग। नागपूर महानगरपालिकेच्या 38 प्रभागामधील 151 जागांसाठी 992 उमेदवार रिंगणात। नंदुरबारमधून स्थलांतर झालेल्या मजुरांसाठी मतदानाची व्यवस्था करावी। आदिवासी नेते किरसिंग कासवे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। मोठ्या प्रमाणावर मजूर रोजगाराच्या शोधामध्ये इतर जिल्ह्यात गेलेला मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत। आता दोन्ही चिरंजीव काम करतायत, आता थांबायला पाहिजे, नारायण राणेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार। 9 तारखेला उद्धव ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा होणार। नाशिक महापालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर बसेल असा विश्वास माजी खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलाय। विधानसभा नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता आणि तो कायम राहील असं गोडसेंनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शिवसेनेच्या तानाजी सावंतांचा निशाणा। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याबाबत माझ्या प्रतिक्रियेचा जुना व्हिडिओ दाखवा, सावंतांची मिश्किल टोला। छत्रपती संभाजीनगरमधील 2012चा आंतरजातीय विवाहातील कथित हल्ला प्रकरण। चंद्रकांत खैरे, अंबादास सानवेंसह 48 जणांची निर्दोष मुक्तता। 14 वर्षांनंतर 48 जणांची निर्दोष मुक्तता। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबेंना सोशल मीडियावर धमक्या। बांगलादेशी आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या विरुद्ध बोलत असल्यानं धमकी आल्याचा आनंद दुबेंचा दावा।
धमकी प्रकरणी आनंद दुबेंची पोलिसात तक्रार. अकोल्यामध्ये मूलभूत सुविधांसाठी मतदारांचा मतदानावर सामूहिक बहिष्कार. शिवणी भागातील प्रभाग 14 मध्ये मतदानाचा मतदानावर बहिष्कार. मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावर बहिष्कार असे बॅनर देखील परिसरात लावण्यात आले. मावळमध्ये विठ्ठल परिवार मावळ आयोजित कीर्तन महोत्सवाला अजित पवारांची उपस्थिती. यावेळेला अजित पवारांनी वारकऱ्यांसोबत पंक्तीमध्ये बसून घेतला जेवणाचा आस्वाद. अकोल्यात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर सामूहिक बहिष्कार. अकोल्यामधल्या प्रभाग 14 मध्ये शिवणी भागात बहिष्काराचे बॅनर झळकले.